येवला नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला आहे। लोणारी यांनी 1196 मतांची आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला। विजयाची घोषणा होताच येवल्यात राष्ट्रवादी समर्थकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला। मंत्री छगन भुजबळ यांचे उमेदवार विजयी ठरल्याने भुजबळ समर्थकांनीही आनंदोत्सव साजरा केला। या विजयामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा स्पष्ट झाली आहे। राजू, काय सांगा, तुमचा विजय झालेला आहे, किती मतांनी विजय झाला, काय तुमचं भुजबळ साहेबांनी उमेदवारी दिल्याने जनतेने भुजबळ साहेबांना निवडून दिलेले आहे। मी उमेदवार आहे, पण साहेबच विजय झालेले आहे आणि साहेबाच्या विकासाबरोबर जनता आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विकास झालेला आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे। साहेबांच्या माध्यमातून हा भरपूर जे कामे होणार आहे येवल्याची हे आम्ही पूर्ण करणार आहोत। तुमच्या प्रचार दरम्यान एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही तरी तुमचा विजय। साहेबांची तब्येत ठीक नव्हती तरी समीर भाऊ आणि पंकज भाऊनी ही सभा प्रचार सभा हँडल केली आणि जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी शेफालीताई असेल, पंकज भाऊच्या मिसेस विशाखाताई असतील यांनी प्रचार केला आणि जनतेने त्यांना साथ दिली। कुठली आता विकास कामांना प्राधान्य देणार की तुम्ही जे अंडरग्राऊंड गटारे असतील, रोड असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, पाण्याचे स्वच्छ पाणी येवलेकरांना देणार आणि एक दररोज पाणी देण्याचे आम्ही संकल्प केलेला आहे, तो पूर्ण करणार आहे आम्ही। येवलेकराला चिंता लागलेली होती का कोणाचा झेंडा फडकेल, ते जनतेने दाखवून दिलेलं आहे का भुजबळ साहेबांचा हा राष्ट्रवादीचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।